6 सप्टेंबर 2024 रोजी अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत प्रसाद कॉलनी येथे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात बाळासाहेब महल्ले यांचे दुर्दैवी निधन झाले। त्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अशा प्रकारची घटना या अमरावती शहरांमध्ये तिसऱ्यांदा होत आहे। यापूर्वी राजकमल चौक रुक्मिणी नगरामध्ये तत्कालीन पदाधिकारी यांचे पुत्र यांचे निधन झाले होते, तरी महानगरपालिका प्रशासनामधील पशुशल्य चिकित्सक विभागास जाग येत नाही। याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेड मार्फत 31 मे 2024 ला आयुक्त यांना सादर केले होते, तेव्हा या दोन्ही घटनेची माहिती दिली होती। त्यानंतर त्याबाबत संबंधित विभागाचे कोणतेही पत्र अथवा कार्यवाही केली नाही। त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकारी कंत्राटदार विरुद्ध मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। नमस्कार, मनीष पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष। आज अमरावतीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली। मोकाट जनावरांच्यामुळं इथे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातले प्रसाद कॉलनीतले ते बाळासाहेब महल्ले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटना ही अमरावतीतली पहिली नसून तिसरी घटना आहे आणि सातत्यानं या घटना जर अशा घडत गेल्या तरी प्रशासनाचं याच्यावर लक्ष नाही। या संदर्भात आम्ही महानगरपालिका प्रशासनाला 31/5/24 ला पत्र दिले होते, पण त्यांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता या उलट पेपरमध्ये बातमी दिली की तुम्हाला मोकाट जनावरे दिसत असल्यास आम्हाला कळवा। आमचं इतकंच म्हणणं आहे की हे अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी किंवा कंत्राटदार अमरावती शहरामध्ये फिरताना डोळे झाकून फिरतात का, ही गंभीर बाब त्याच्या लक्षात येऊ नये आणि पुढे अशा गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्या संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारांना तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही इथं मनपा प्रशासनाला करतो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।